मला आश्चर्य वाटतं. रुपालीताई ह्या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या. त्या सेशन कोर्टात वकिली करतात, हायकोर्टात वकिली करतात. एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपालीताई एवढी मोठी चूक कशी काय करतात हेच समजत नाही मला. एक तर माझा DP काय आहे त्यांनी बघायला हवा होता. माझा DP आंबेडकरांचा आहे ट्विटरवर. आंबेडकर फॅशन नाही फ्युजन है, तो DP आहे माझा. दुसरी गोष्ट, असा चॅट कोणी बांगर कुठे रे ये ना असेल जरा, हे आणि मी एकत्र होतो सकाळपासून. माझं 3:07 भाषण संपलं आहे आणि 3:26 ह्या चॅट आला आहे. म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले, अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात ह्याची उत्तम निशाणी आहे. आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही, आम्हाला काही हे नाही करायचं आहे. अख्खी टीम कामाला लागली आहे. ह्या रुपालीताई त्या टीमच्या मेंबर झाल्या हो. वाईट याचं वाटतं. इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात, एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात. त्याच्यामुळे होणार काही नाही, आम्हाला माहिती आहे पोलीस यंत्रणा काही करणार नाही. पण आम्ही सत्य परेशान होऊ शकतं, पराजित नाही. आम्ही येऊन केस नोंदवली. आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे हे त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं. एकतर मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी ठेवावी. टायमिंग आहे बरोबर ना, ते सगळं टायमिंग बिंग लगेच निघतं. अहो, सोशल मीडियावरती काम करणारे फार हुशार असतात. आता ह्यांनी त्याचाच वापर केला आहे. अख्ख्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केला आहे. फार सगळ्या TV चॅनलला चालू आहे. असं कोण वेडा आहे काय असं चॅट करायला? तुला पैसे पाठवतो, ते दलित आणि मुसलमान घेऊन ये. अरे काय कशाला दलित आणि मुसलमानांना मध्ये खेचतात? ते काय पैशाचे हावरट आहेत काय? पैशाने विकत घेतले जातात काय दलित आणि मुसलमान? बस करा हे जातीपातीचं राजकारण, बस करा, बंद करा. ह्याच्यानेच वाटोळं झालं महाराष्ट्राचं. हे जे काय घडतंय ना बीडमध्ये आणि जे पडसाड उमटत आहेत, हे जातीपातीच्या राजकारणाला हे करता ना, त्याच्यातनं हे परिणाम दिसत आहेत. बंद करा, बंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.